सर्वात आधी तुम्हाला जेवढं आलं स्टोअर करायचं आहे, तेवढं तुम्ही बाजारातून घेऊन या. साफ पाण्याने 2-3 वेळा धुवून त्याची माती घालवा आणि हे बघा इथे मी त्याची साल पूर्णपणे काढून एका वेळेस जितका मला आलं लागतं, तेवढ्या साईजचे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. ओके. तर हे तुकडे करून आपण एका डब्यात भरून हा डबा आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये नाही, फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीझरमध्ये हे तुकडे केलेले आलं 1 महिना, 2 महिना जितकं तुम्ही टिकवू शकता तितकं हे टिकतं. जरा पण याची चव बदलत नाही किंवा हे खराब होत नाही. हे बघा, हे फ्रीझरमध्ये असं कडक होतं आलं आणि जेव्हा-जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही 1 तुकडा, 2 तुकडे घेऊन तुम्ही वापरू शकता. आता मी हे नेहमी खूप पूर्वीपासून मी ही पद्धत वापरते आहे आणि आलं अगदी छान राहतं. तुम्ही पण ही पद्धत वापरून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवा. हे बघा, आता चहासाठी आपल्याला जेवढं गरजेचं असतं तेवढं 2 मिनिट आधी आलं काढून ठेवायचं बाहेर. नंतर आरामात आपण ह्याला ठेचू शकतो किंवा किसून घेऊ शकतो आणि चहासाठी वापरू शकतो.